थेट क्वालिफायर मॅच मध्ये डिसायडर मॅच मध्ये पोहोचेल. चला मॅच लवकरात लवकर सुरू करा. ऑन स्ट्राईक बॅटर आहे सुनील, नॉन स्ट्राईक एंड वरती आहे उमेश, बॉलिंग मार्क वरती दीपक, राकेश कवठे. दोनही रात्रीमध्ये जबरदस्त आवाज त्यांचा तुम्ही ऐकलाय. या रात्रीमध्ये देखील त्यांनी संपूर्णपणे सामने कव्हर केले आणि मी पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत व्यक्त करतोय. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे देखील या स्पर्धेचा आनंद आपण घेतो. अगदी कमी कालावधीमध्ये उंच शिखरापर्यंत पोहोचण्याचं काम या वाहिनीनं केलंय आणि टिंकू लोभी आणि भाना रुठे, अक्षय पाशीलकर आणि त्यानंतर अनेकांचे मिळालेले साथ, पुंडलिक शिंगोले आणि त्यातून उभी राहिलेली खरं तर वाहिनी आहे. मेहनतीचं आहे फल. सुरुवात खडतर होते आणि त्यानंतर त्या खडतर प्रवासामध्ये प्रत्येकाला साथ देणं महत्त्वाचं असतं आणि त्यातूनच ही वाहिनी आपल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा नेहमी हातबल पुढे करत असते. या वाहिनीचं देखील आपण कौतुक या स्पर्धेच्या वतीनं करूयात. पहिल्याच बॉलमध्ये धावसंख्या मिळत आहेत त्या पण बाईच्या स्वरूपात ना, बाईच्या स्वरूपामध्ये ती धावसंख्या मिळते ती एक. सेकंड बॉल दीपक बॉलिंग मार्कवर, फुल टॉस बॉल मिडॉनला क्लिअर केलाय, चुकीला माफी नाहीये. फुल टॉस बॉल, धावा वसूल होत आहेत. लॉंग लॉंग ऑफ मधून बॉल चालाय स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, सीमा
जिंकेल तो थेट लवालवाडी संघाच्या विरोधात आजचा अंतिम सामना केला. आजच्या रात्रीमधील अंतिम लढत आपल्या समोर येईल. अंतिम सामना 2 षटकांचा असेल. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. सेकंड ओव्हर ऑफ दिस मॅच. नारायण मिडल ऑर्डरचं षटक घेऊन आलाय. ऑन स्ट्राईक बॅटर हर्ष आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुनील. दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करूयात. किमान या 2 षटकांमध्ये एक बॅलन्स टार्गेटकडे वाटचाल करेल का टीम पलसदरी बी संघ. डगआउटमधून देखील हीच अपेक्षा आहे की किमान 25-30 किंवा 30-35 धावसंख्येपर्यंत पोचाव्यात हीच अपेक्षा आहे. कारण मागील दोनही मॅचचा जर आपण विचार केला तर धावा 25 पर्यंत देखील पोहोचलेल्या नाही आहेत प्रथम बॅटिंग करत असताना. तो रेकॉर्ड मोडत या मॅचमध्ये 30-35 पर्यंत पोहोचेल का पलसदरी बी संघ. कारण ही लढाई प्रतिष्ठेची लढाई संघर्षाची आहे. थेट क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचण्याची लढाई मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न आहे. हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल. विकेट किपर पुन्हा चुकी केली आहे. इथे मात्र 2 ते मिळाल्यात. तिसरीचा प्रयत्न होणार नाही. या चुका छोट्या छोट्या महागड्या ठरतात. कारण जिथे कॅच होती ती ड्रॉप झाली आणि त्यानंतर दुहेरी धाव मिळतीये. दुहेरीनं धावसंख्या ती 9 धावा कशाही येऊत परंतु त्या धावा येणं अपेक्षित आहे टीम पलसदरी बी संघाला. आणि याचा फायदा होतोय पलसदरी बी संघाला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा मिळत आहेत त्या 2 दुहेरीनं धावसंख्या ती 9 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 विकेट लॉस. एकच गडी बाद झालाय. 9 धावा आहेत. अजूनही टोटल 11 बॉलचा सामना बाकी आहे अजूनही. नेक्स्ट बॉल कॅच ड्रॉप झाल्यानंतर कॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन अवेलेबल. हलकासा फंबल होतोय आणि त्याच कारणास्तव 2 तर कंप्लीट झालेले आहेत. आणि या दुहेरीनं धावसंख्या आहे ती 11 या धावसंख्येवर. तिसरा बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्कवरती नारायण. फिल्डिंगमध्ये चेंजेस. बॉल कव्हरमध्ये. डीप कव्हरमध्ये अप्रतिम फिल्डिंगचा प्रयत्न आहे परंतु अंतिम क्षणी दोनही क्षेत्ररक्षक धडपडलेत आणि त्याच कारणास्तव इथे मात्र बॉल सीमा पार चौकार येतो. टांगा पलटी घोडे फरार अशाच पद्धतीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये 4 धाब्यांसाठी येतो चौकार. चला टीम मीटिंग घेऊ नका मी विनंती करतोय. प्रत्येक बॉलमध्ये आपण टीम मीटिंग घेऊ नका मी विनंती करतोय. वर्णे ठाकूरवाडी संघ प्लीज कोऑपरेट करा. प्लीज बी फास्ट. प्लीज सेट द इमिजिएटली फिल्डिंग. धावसंख्या ती 15. नारायण बॉलिंग मार्कवरती. बॉल नंबर 4 लिव्ह करण्याचा प्रयत्न क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये. महत्वाचा धक्का लागतोय. हर्ष बॅटर बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
बॅटची कडा आहे, चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. आणखी एका धाब्याचा प्रयत्न आहे, चुका होत आहेत. बघता बघता इथं धावा पूर्ण होत आहेत. त्या तीनच्या मदतीने धावसंख्या ती 18. शेवटचा बॉल वेगवान, विकेट किपर इंटरेस्टेड आहे तोपर्यंत. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. चला आपण चेक करूयात. डॉट बॉल आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 9च्या इकॉनॉमीनं धावसंख्या ती 18. अंतिम एका षटकाचा आता खेळ शिल्लक. चला तिसऱ्या षटकाला लगेच 5 रन करा, मी विनंती करतोय. पहिलाच बॉल पॅडवरती आदळतोय. चरण बॉलिंग मार्कवरती. त्यांचा पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती, फार चांगला बॉल फेकला होता. लेग बाईचा इशारा आहे पंचांचा आमच्यापर्यंत. रन मिळते ते 1 लेग बाईच्या स्वरूपात. 19 धावा आहेत. 19 आफ्टर 2 विकेट लॉस. 5 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. चरण बॉलिंग मार्कवरती. ऑन स्ट्राईक बॅटर सुनील. 3 बॉलमध्ये एकही धाव जमवलेला नाही आहे सुनीलनं या मॅचमध्ये. बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक. विकेट किपर चुकी केली होती, अंतिम क्षणी सावरला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखी एक धक्का लागतोय टीम पलसदरी बी संघाला बॅटर सुनीलच्या स्वरूपात. विशाल आलाय नवीन फलंदाज. विशाल काय धावसंख्या उभारण्यासाठी आता विशालला देखील एक चांगली बॅटिंग करणं आता पलसदरी बी संघासाठी महत्वाचं काम हे करावंच लागेल. चरण फार चांगली गोलंदाजी आहे. चरणचा नेक्स्ट बॉल. एक बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हुक करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आला आणखी एक. 3 बॉलचा आता उर्वरित खेळ शिल्लक. हे मगाशीच उल्लेख केलाय, या 3 षटकांच्या मॅचेसला जिथून सुरुवात झाली आहे तिथून 25 पर्यंत धावफलक अजूनही पोहोचलेला नाहीये. आणि या ॲटमॉस्फिअरमध्ये, या वातावरणामध्ये या 25 ही धावसंख्या पार होईल का यावरती देखील लक्ष आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. रन रनअपमध्ये अडथळा. रनअप चुकतोय तो पुन्हा एकदा तयार होतोय रनअपसाठी. एक मोठा फटका, एक फायटिंग स्कोर उभारू शकतो पलसदरी बी संघ देखील. वेगवान बॉल आणखी एक. विकेट किपर चांगली कामगिरी करतोय, साथ देतोय गोलंदाजाची.
निर्धाव चेंडू. आता अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक. चरणचा नेक्स्ट बॉल. आणखी एक चांगला बॉल. 1 मोर डॉट बॉल. सलगचा तिसरा निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये. एक लेग बाईची धावसंख्या आली आहे या षटकामध्ये, ती एक. आणि त्या धावेला वगळता एकही धाव खर्च केलेला नाहीये ती चरण बॉलिंग मार्कवरती. अंतिम बॉल. आणखी एक जबरदस्त बॉल. वाट बॉलिंग अटॅक. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एका षटकामध्ये बॅटने एकही धाव दिलेली नाहीये ती गोलंदाज चरणनं, आणि एक अप्रतिम गोलंदाजीनं एंड करत असताना या फर्स्ट इनिंगला टोटल धाव संख्या आहे ती 19 या आकड्यावर. आता येणारे 18 बॉल, 20 धावसंख्येची गरज आहे ती वर्णे ठाकूरवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी. थँक्यू डीजे. छोटसे लक्ष, 20 धावसंख्येची गरज वर्णे ठाकूरवाडी संघाला हा सामना जिंकत थेट क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचण्यासाठी. हा क्रिकेटचा खेळ. जिंकलेला सामना तुम्ही हरताना पाहिलाय क्रिकेटमध्ये, हरलेला सामना जिंकताना तुम्ही पाहिलाय क्रिकेटमध्ये. मोठी धावसंख्या चेस होताना पाहिले तुम्ही क्रिकेटमध्ये, आणि लो स्कोरिंग डिफेंड होताना पाहिलं आपण क्रिकेटमध्ये. परंतु या मॅचमध्ये क्रिकेट आपल्याला तुम्हाला काय दाखविल या गोष्टींकडे आपण लक्ष देत 20चं छोटंसं टार्गेट. आणि या छोट्याशा टार्गेटला सुरुवात होण्यापूर्वी दिनेश बॉलिंग मार्कवरती सलामीचं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश. ऑन स्ट्राईक दीपक, मागील मॅच हिरो, आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नारायण. हे दोन प्रामुख्याचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 20चे टार्गेट. फर्स्ट ओव्हर ऑफ दिस मॅच. पॉवर प्लेचं षटक दिनेश आला घेऊन. पॉवर प्लेच्या षटकात किमान 10 ते 12 धावा आल्या तर या मॅचमध्ये 2 षटकांमध्ये सोपं समीकरण होईल ते वर्णे ठाकूरवाडी संघासाठी देखील. दिनेश. पहिलाच बॉल. फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट आणि बॉलचा योग्य तो संयोग जुळलेला नाहीये. बॅटची कडा घेत एकच धाव मिळते पॉईंट झोन मध्ये. टोटल धाव संख्या आहे ती 1. बॉल देखील संपलाय तो 1. निर्धाव चेंडू आलाय, माफ करा.
दुसरा बॉल देखील निर्धाव. उडवण्याचा प्रयत्न, हवेत बॉल. विशाल प्रयत्न करतोय, अप्रतिम कॅच पकडले विशालनं. एक या धावसंख्येवरती एका फलंदाजाची साथ सुटते. ते मैदानाच्या आतमधून लागलाय महत्वाचा धक्का टीम पलसदरी बी संघाच्या विरोधात खेळत असताना टीम वर्णे ठाकूरवाडी संघाला. दिनेशला मिळतीये पहिली सफलता या मॅच मध्ये. 3 बॉलमध्ये धावसंख्या ती एक. 20चे टार्गेट. मगाशीच उल्लेख केलाय, मॅच संपलेला नाहीये. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. बॅटिंग मार्कवरती वेल काहीतरी वेगळंच सांगून गेले, परंतु बॉलिंग मार्कवरती ही वेल बदलण्याचं सामर्थ्य ठेवू शकतो तो पलसदरी बी संघ देखील. परंतु स्वतःवरती विश्वास असणं फार महत्वाचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गेम. आणि या युक्तीचा वापर करत हा सामना जिंकू शकतो देखील पलसदरी बी संघ, कारण 3 बॉलमध्ये धावसंख्या 1. 20चं टार्गेट. मॅच संपलेला नाहीये. स्वतःवरती विश्वास, स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. विश्वास हवाय हा सामना डिफेंड करण्यासाठी. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, बॅटची टोएज लागत मिड ऑन मध्ये रन मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या आहे ती 2 या आकड्यावर. बॉल संपले 4. 4 बॉलमध्ये पॉवर प्लेच्या धावसंख्या ती 2. 20चा टार्गेट. मी मगाशीच उल्लेख केला की पहिल्या षटकामध्ये जर धावा रोखल्या तर अंतिम येणाऱ्या 2 गोलंदाजांकडे देखील थोडा विश्वास येईल, आणि तेच कार्य करतोय अद्याप तरी दिनेश. दिनेशचा बॉल स्लॉट मध्ये ऑन द राईट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, त्याचे प्रयत्न सफल. बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. रुपे ऑन द गो. अप्रतिम क्लासिकल षटकार. आणि ती बॉल फटका चांगला आहे. कॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकतर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. दुहेरीनं धावसंख्या 2 न पुढे जाते, आणि टोटल धावसंख्या आहे ती 10 आकड्यावरती. मी मगाशीच उल्लेख केला की किमान या षटकामध्ये 10 ते 12 अंतिम 2 षटकांमध्ये समीकरण सोपं जाईल, आणि तेच कार्य केलंय. 4 बॉल चांगल्या रीतीने फेकले दिनेशनं, आणि त्यानंतर 5व्या बॉलमध्ये षटकार आला, आणि तो षटकार या मॅचमध्ये वर्णे ठाकूरवाडी संघासाठी फार महत्त्वपूर्ण ठरला. आणि टोटल धावसंख्या 10. 20चं टार्गेट, अर्धलक्ष पार पडलंय 2 षटकांमध्ये. आता 10 धावसंख्येची गरज. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. नागपूरला जाऊन सेन्सिबली पुश केल्या पॉईंटमध्ये. रन मिळते ती 1. दुसरीचा प्रयत्न करतायत, परंतु एकच धाव मिळेल. एकेरीनं धावसंख्या ती 11.
11 बॉल शिल्लक आहेत आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. टोटल धावसंख्या आहे ती 11 धावा धावफलकावरती, 9 धावसंख्येची गरज. बॉल शिल्लक आहे ते 10. बॉल आणि 9 ची आवश्यकता. सुनील बॉलिंग मार्कवरती आहे. बॉल नंबर 3. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. ओव्हर स्टेपचा आपण नो बॉल चेक करतोय. पण त्यांनी रेफर केला डिसिजन. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. नोची 1 रन मिळतीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात 12 धावा आहेत. ऑन फ्रीट बॉल सुनील. बोला टाकण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू आलाय. फ्रीटच्या संधीचा फायदा घेतलेला नाही फलंदाजाने. निर्धाव चेंडू आलाय. 9 बॉल आता शिल्लक. 8 धावसंख्येची गरज. रनअप बॉल इक्वेशन. प्रेशरमध्ये बॅटिंग करणारा संघ देखील येऊ शकतो, परंतु आता सुनीलला एक फार चांगली गोलंदाजी करावी लागेल अंतिम षटकामध्ये हा सामना नेण्यासाठी. खूप करण्याचा प्रयत्न आहे. फटका नोक्या स्टाईलला सजवला होता, परंतु व्यवस्थितरित्या पाठवरती बॉल येऊ शकलेला नाहीये. 1 रन तर मिळतीये. 1 धाव्याने देखील पुढे जाऊ शकतो या मॅचमध्ये बॅटिंग करणारा वर्णे ठाकूरवाडी संघ. 13 धावा धावफलकावर. उलट टाकलाय. लेग बिफोरची अपील. लेग बाईजचा इशारा आहे पंचांचा. 1 धाव मिळते. लेग बाईजनं धावसंख्या पोहोचली ती 14 आकड्यावर. 6 धावसंख्येची अजूनही गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल आणि 6 ची गरज आहे. इथे जर निर्धाव चेंडू आला अंतिम षटकात हा सामना जाऊ शकतो आणि अंतिम षटकामध्ये खरं तर हा सामना गेल्यानंतर एक ट्विस्ट या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल. 6 ची गरज. वॉट अ शॉट. स्कूप केलाय. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय. स्कूपचा फटका. 4 धावसंख्येसाठी नेत्रदीपक फटका दीपकच्या बॅटमध्ये नेतो चौकार. दहा बॉलमध्ये 2 धावा डिफेंड करायच्यात. बॉलिंग मार्कवरती जयेशला. राज ऑन स्ट्राईक आहे. काय त्याने सेन्सिबली पुश करतोय. विजयाची दुसरी धाव मिळेल का? तर 2 बघता बघता पूर्ण होत आहेत आणि सामना जिंकत थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलाय तो वर्णे ठाकूरवाडी संघ आणि पलसझरी बी संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथपर्यंतच थांबतोय.
वेल प्लेड टीम परसदरी बी आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन टीम वर्णे ठाकूरवाडी. शेवटचा सामना आजच्या रात्रीतील आपल्या समोरील एकीकडे वर्णे ठाकूरवाडी आणि त्यांच्या विरोधात लवालवाडी या दोन संघादरम्यानची मॅच